नमस्कार मैत्रिणो. आषाढी वारी निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. श्री विठ्ठलांचे भक्त श्री संत सेना महाराज यांची कथा व माहिती हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वारकरी संप्रदायातले संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळातले एक भगवंत भक्त म्हणजे संत सेना महाराज यांचं नावच आपल्यापुढे समोर येतं. त्यांचा जन्म हा मध्य प्रदेशातील बांधवगड येथे 1278 त्याचा जन्म झाला. त्यांचे गुरु श्री रामानंद स्वामी जसे संत नामदेव महाराज पंजाबमध्ये जाऊन राहिले, तसेच सेना महाराज हे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आले होते. म्हणजे आपले संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातले होते, ते पंजाबमध्ये गेले. तसेच हे संत सेना महाराज हे मध्य प्रदेशातले ते मध्य प्रदेशातून ते महाराष्ट्रात आले होते. ते धर्मप्रचारासाठी त्या प्रांताची भाषा संतांनी शिकून त्यात आले होते. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचा कुठेही अडचण आली नाही. त्यामुळे संत सेना महाराज उत्तरेत आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे ते कार्य करणारे असे हे संत सेना महाराज होय. त्यांनी हिंदी रचना केलेली आहेत. त्यांनी गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथासुद्धा त्यांनी अभंग केलेले आहेत. असे हे संत सेना महाराज हे 13व्या शतकात त्यांचा हा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील देवीदास हे मध्य प्रदेशाच्या रेवा संस्थानच्या राजा रामसिंग यांच्या दरबारी राजाच्या सेवेत ते काम करत होते. असे संत सेना महाराजांचे वडील राजदरबार ते काम करत होते आणि त्यांचा व्यवसाय हा न्हावी काम होतं. संत सेना महाराज हे न्हावी हे त्यांचे वडील काम करत होते. देवीदास हे धार्मिक आणि सात्विक होते. घरी त्यांची संतांची उठबस असायची. त्यामुळे राजांची सेवा करताना त्यांची धार्मिक विषयावर चर्चा होत असे. स्वामी रामानंद स्वामी हे संत सेना महाराजांचे शिष्य होते. लहानपणापासूनच सेना महाराज हे धार्मिक वातावरणात वाढल्यामुळे वडिलांबरोबर रोज मंदिरात कथा कीर्तन ते जात असे. घरी आलेल्या भक्तांची आणि वडिलांची धार्मिक चर्चा नीट लक्षपूर्वक ते ऐकत. त्यामुळे त्यांच्यावर धार्मिक विषयी त्यांच्यावर आकर्षक त्यांना होते. तसेच ते ईश्वर भक्तीत आणि दीनदुबळ्यांची सेवा करणे यात त्यांना अतिशय रस होता. दमलेल्या भागलेल्या लोकांचे पाय चेपणे, त्यांची हजामत करणे, बिन पैशाचे ते सर्व काम करत असे आणि मिळालेला पैसा हा ते गरिबांना वाटत असे. असं हे सोज्वळ आणि व्यक्तिमत्व म्हणून सेना महाराज हे ते परिचित होते. तर एकदा स्वामी रामानंद त्यांच्या घरी आले असताना देवीदास यांच्या विनंतीप्रमाणे त्यांनी सेना महाराजांना सुद्धा अनुग्रह दिला आणि त्यांच्याकडे स्वामी रामानंद स्वामी यांच्याकडे 14 शिष्य होते. त्यामध्ये रोहिदास, तुळशीदास, कबीर आणि सेना महाराज हे त्यांचे रामानंद स्वामीचे हे शिष्य होते. तसेच सेना महाराजांचा विवाह हा सुंदरबाई यांच्याशी झाला. वडील हे त्यांचे अतिशय वयस्कर झाल्यामुळे त्यांनी त्यांचा व्यवसाय हे संत सेना महाराजांकडे दिला आणि ते हरिभजनात आणि ते आपला वेळ घालवू लागले. पंढरपूरला त्यांच्या वडिलांची पंढरपूरला जायची खूप इच्छा होती, पण त्यांना ह्या कामामुळे ते दर्शनाला गेले नाहीत आणि त्यांची ही शेवटची इच्छा ती अपूर्णच राहिली. आणि काही काळानंतर संत सेना महाराजांची सुद्धा आई काही दिवसाने वारल्या. त्यामुळे सर्व धार्मिक काम आणि घरचा व्यवसाय हा सर्व त्यांच्या अंगवळणी पडला. महाराष्ट्रातले वारकरी भक्त बांधवगड मार्गे येताना सेना महाराज यांच्याकडे मुक्कामाला असताना साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा असे त्यांची माहिती होती.
तर असे हे पंढरपूर ध्यानी पंढरपूर मनी जागृती स्वप्नी पांडुरंग असा त्यांच्या मनी ध्यास घेतलेला असे. पण कामामुळे त्यांना पंढरपूरला जाणे शक्य नव्हते. शिवाय त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये गुंतून पडावं लागले. तसेच तिथला राजा रामसिंगसुद्धा यांच्या निधनानंतर त्यांचा राजपुत्र वीरसिंग हे गादीवर बसले होते. त्यामुळे ते राजपुत्र वीरसिंग यांचेच ते सेवा करत असत. अशीच एक घटना आहे. सेना महाराज यांच्याकडून महाराष्ट्रातून साधू संतांचा एक मेळा आला होता आणि तो मेळा मुक्काम हे त्यांच्या घरी होता. तर त्यांना घरच्या ह्या साधू संतांच्या घरी आल्यामुळे तर सगळा वेळ त्यांच्या साधू संतांच्या ह्याच्यात जात होता. तर राजदरबारी ते सेवेला जाण्यास उशीर झाला. वाट पाहून राजाने आपल्या नोकरांना पाठवले आणि सांगितले की तुम्ही आहे त्या स्थितीत तुम्ही राजदरबारी यावी. तर त्यांच्या पत्नीने सेना महाराजांच्या पत्नीने त्यांना सांगितले की पाहुणे मंडळी घरी आले आहेत तर थोड्या वेळात येतील. सेवकाने राजांना तसेच सांगितले. साधू संतांची सेवा झाल्याशिवाय सेनाची दरबारी येणार नाहीत असं त्यांनी निरोप पाठवला. सेना कसा आला नाही ताबडतोब माझ्याकडे बांधून हजर करा, नाहीतर आपण त्याला देहदंडाची शिक्षा सुनवू असा राजाने त्यांना शिपायांजवळ निरोप पाठवला. तर शिपाई हा निरोप घेऊन संत सेना महाराजाकडे निघाले. तर वाटेतच त्यांना काखेत धोकटी अडकवलेला सेनाजी समोर दिसला. राजासमोर हजर राहिला. राजाला नवल वाटले की हा सेनाजी आपल्यासमोर असताना शिपायांना कसा दिसला नाही. सेना हसतच राजाला म्हणाला, आज अचानक संत मंडळी घरी आली म्हणून तुमच्याकडे यायला उशीर झाला, माफी असावी. शिपायांना परत येण्याचा राजाने निरोप पाठवला आणि सेना राजाची सेवा करू लागला. तर वीरसिंगच्या डोक्याला सेनाच्या हातचे स्पर्श होताच त्या राजाला वेगळीच अनुभूती झाली. त्याला कुष्ठरोगाच्या व्याधीतून मुक्त झाल्यासारखे वाटू लागले आणि दाढी चालू असताना राजाला आरशामध्ये भगवंताचे रूप दिसायचे आणि त्याच्याकडे पाहिले की त्यांना संत सेना महाराज दिसायचे. काहीतरी वेगळं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर राजाने त्यांचा सत्कार केला आणि सेनाच्या वेशातील हे भगवंत पांडुरंग परत आपल्याकडे आले आहेत. थोड्या वेळाने खरा सेना काही सेना महाराज नाहीत हे पांडुरंगाचे दर्शन आहे हे राजाच्या लक्षात आले. त्यांनी त्या सेना महाराजांना सोन्यांच्या मोहरा दिल्या आणि सेना महाराज नमस्कार करून वाटेने निघाले. तर काही वेळातच खरे सेना महाराज आले आणि म्हणाले, आमच्या घरी साधू संतांचा मेळा आलेला आहे, त्यामुळे तुमच्याकडे येण्यास मला उशीर झाला. तर महाराज म्हणाले, तू आत्ताच आलास आणि दाढी मालिश करून गेलास आणि आता पुन्हा कशाला आलास? हे ते तुम्ही माझी सेवा केलेली आहे आणि आता पुन्हा का आलात? तर आणि मी तुम्हाला मोहराही दिलेत. तर त्याने आपल्या धोकटीत पाहिले तर त्यांना त्या मोहरा दिसल्या. मग त्या सेनाच्या लक्षात आलं की आपल्या भक्तासाठी पांडुरंग धावत आलेला आहे आणि ज्याला आपण सेवक समजतो त्यांच्यावर प्रत्यक्ष भगवंताचे कृपाछत्र आहे हे राजाच्या लक्षात आलं. सेनाजींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि ही कथा प्रत्यक्ष सेना महाराजांच्या अभंगातसुद्धा आहे. तर अभंगाबरोबरच त्यांनी सेना महाराजांनी ओवी, गोवळण, विरान्या, पाळणा, आरत्या, भारूड असे अनेक प्रकार त्यांनी लिखाण केलेले आहे. तर आळंदी, त्र्यंबकेश्वर, सासवड महात्म्य काव्यातून लिहिलेलं आहे. तसेच निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई यांना आपण आदरांजली वाहिली. जणू नामदेव महाराजांच्या तोंडून या भावंडाबद्दल आपल्याला खूप ऐकले, पण आपण त्यांना पाहू शकलो नाही याची खंत ही सेना महाराजांना होती. म्हणून त्यांनी या 3 ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. असं हे सेना महाराजांचे महात्म्य आहे. हे सेना महाराजांच्या संकटकाळी विठुराया भक्तांसाठी धावत आले अशी अनेक उदाहरण संतांच्या चरित्रात आपल्याला पाहायला दिसतात. तर असं हे संत सेना महाराज
भक्तांसाठी, संत सेना महाराजांच्या भक्तांसाठी हे विठुराया हे त्यांनी दर्शन दिले. तर असं हे सेनाजींकडे त्यांनी दीक्षा मागितली. त्यानंतर आपण तीर्थयात्रात महाराष्ट्रात जातो असे सांगून राजा हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी आपल्या दृष्टीने पंढरीला आले. सर्व संत मंडळी आणि भक्त यांचा मेहळा सोहळा त्यांनी अनुभवला. चंद्रभागेत त्यांनी स्नान केले आणि पुंडलिक आणि विठुरायाचे दर्शनही त्यांनी पांडुरंग पंढरपूरमध्ये घेतले. तर अशी हा पंढरनगरीत सेना महाराजांना खूप आवडली. संतांचा सहवास, पवित्र वातावरण, रामकृष्ण हरीचा जयघोष, सामाजिक समतेचे वातावरण हे सर्व सेना महाराजांना आनंद देत होते. तर वारकरी संप्रदायाचा प्रचार त्यांनी केला. त्यातूनच त्यांनी प्रबोधन केले, विठ्ठलांचे नामस्मरण केले. हे सहज आहे, अवघड नाही हे सांगताना त्यांनी अनेक पौराणिक संदर्भ सांगितले. तर असे हे मराठी मातीशी एकरूप होऊन महाराष्ट्रात बरीच वर्षे राहिल्यानंतर शेवटी त्या सेना महाराजांनी बांधवगडला तिथे गेले आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली. तर पंढरपूरला सुद्धा आपण प्रदक्षिणा मार्गावर संत सेना न्हावी महाराज तिथे सुद्धा समाधी आहे. तिथे सुद्धा समाधी उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. तर असे हे संत सेना महाराज हे विठ्ठलांचे परमभक्त होते. तर अशी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.